पायजमाची नाडी ओढणे हा बलात्काराचा प्रयत्न. अलाहाबाद हायकोर्टचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केला. पायजमाची नाडी ओढणे हा केवळ बलात्काराची पूर्वतयारी नसून तो प्रत्यक्षात बलात्काराचा प्रयत्न आहे, असा ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाद्वारे सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्या आणि न्यायमूर्ती NV अंजारिया यांच्या खंडपीठाने अलाहाबाद उच्च न्यायालय 17 मार्च 2025 रोजच्या वादग्रस्त निकाल रद्दबाबत ठरवलेला आहे. उच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले होते की केवळ स्तन पकडणे किंवा पायजामाची नाडी ओढणे हा बलात्काराचा गुन्हा नसून तो विनयभंग किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करण्यासाठी कृत्य आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने फौजदारी न्यायशास्त्रातील तत्वांचा हवाला देत स्पष्ट केले की आरोपीच्या कृत्यांवरून त्याचा हेतू स्पष्टपणे बलात्कार करण्याचाच होता हे सिद्ध होते. त्यामुळे आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच पॉस्को अंतर्गत बलात्काराचा प्रयत्न हे गंभीर कलम कायम ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी 10 नोव्हेंबर 2021 रोजीच्या एक घटनेशी संबंधित आहे. उत्तर प्रदेशमधील कासगंज येथे एका महिला आपल्या 14 वर्षाची मुलीसह घरी परतत असताना गावातील पवन, आकाश आणि अशोक या ओळखीच्या व्यक्तींनी मुलीला घरी सोडण्याचे आमिष दाखवले. मात्र वाटेत निर्जन ठिकाणी मोटरसायकल थांबवून त्यांनी मुलीशी अश्लील वर्तन केले. आरोपी आकाशने पीडित मुलीला ओढून पुलाखाली नेले आणि तिच्या पायजामा उतरवण्याच्या उद्देशाने तिची नाडी ओढली. मुलीने आरडाओरडा केल्यामुळे लोक जमा झाली आणि अनर्थ टळला. या प्रकरणी 23 जून 2023 रोजी विशेष पॉक्सो न्यायालयाने आरोपी विरुद्ध समन्स बजावले होते. ते आता सर्वोच्च न्यायालयाने कायम राखले आहे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी आणि गुन्हेगारांवर कायद्याचं वचक बसवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. आता या निर्णयावर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत रहा न्यूज डॉट्स.